नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. क्या बात आहे. आज आमच्या गावामध्ये असं दहीहंडीचं वातावरण आहे. सगळ्यांना कृष्ण जन्माच्या मनापासून मी शुभेच्छा देतो. आमच्या गावातले किती उत्साही आहेत बघा. आजच हंडी बांधून टाकलेली आहे आणि सगळे गोविंदा तयार आहेत हंडी फोडण्यासाठी. पण काय आहे ना, हा चौक आहे, या चौकामध्ये माझा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर मी सांगितलं यांना कार्यक्रम करा. आय भाऊजा जाम भारी रे, जाम भारी बोल. मी इथं काहीतरी बोलत होतो, चांगलं काहीतरी सांगतोय लोकांना, आणि तुम्ही हे काय लावलं इथं? काय लावले म्हणजे बॅनर लावले. अरे याला दिसत नाही अजून 2-4 वारवर. बॅनर लावलेत ते दिसतायत मला. आणि हे काय शर्टाला काय सोन्यासारखी बुरशी आली आहे? केवढं ते सोनं? बुरशी म्हणजे काय रे? जी साधारणपणे तुमच्या मेंदूला येते ना ती. जास्त म्हणजे माझ्या मेंदूला सोनं येतं. हो. आणि हे काय केस पण गोल्डन केलेत का? नाही, ते आतनं बाहेर आलं असेल असं. सोन्याचे केस आहेत तुमचे. त्याचा डॅन्ड्रफ असेल, सारखा पडतोय बघा इथे. जाम भारी. हा ना. नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही इकडे दहीहंडी करा, आपला सण आहे, साजरा करायला पाहिजे. पण या चौकात माझा कार्यक्रम असतो की नाही? अरे ते ठीक आहे, पण आपण या चौकात 1 करोडची दहीहंडी लावली. एक मिनिट काय आहे? कोण करते दहीहंडी? कोण करते? मास्तर नमस्कार. कोण? नमस्कार नमस्कार. कोण करते दहीहंडी? कोण? हा बघ पेगवीन. पेगवीनच आहे. कसं काय पेंग्विन? हा बघ टुंड्रा प्रदेश केवढा फुललाय. मोठ्या माणसांना असं बोलतात का? काय प्रॉब्लेम काय झाला? अरे प्रॉब्लेम म्हणजे काय? प्रॉब्लेम झालाय तुमच्या या बॅनर बाजीमुळे ना माझ्या घराचे बांबू लागलेत. म्हणजे माझ्या अख्ख्या घरात बांबू गेलेत ना. दारातनं बांबू, खिडकीतनं बांबू, वरतून बांबू, खालतून बांबू. अरे काय चालवलंय काय तुम्ही? काल माझ्या पोरीला पाहुणे आले होते बघायला. त्यांना मी पोहे दिले, म्हटलं पोहे खा. पाहुण्यांनी पोहे खाण्यासाठी तोंड उघडले, तोंडात बांबू. अरे काल हा माझ्या घरी आला आणि माझ्या बायकोला माझ्या बायकोला म्हणला, काकू जरा लाईन देता? अरे लाईटची लाईन मागितली. लाईटची? अरे याराय काय हा माणूस? सण साजरा करायच्या लाईटीचा नाही, लाईटीचा नाही हा माणूस. माझं काय म्हणणं आहे, आता तुमचाही कार्यक्रम करा, माझाही कार्यक्रम होऊ देत. आणि काय, आज आपल्या गावात जी मंडळी मी बोलवलेली आहेत त्यांना सुद्धा दहीहंडी फार आवडते. आईला जबरी. आणि सिनेमा सुद्धा असाच आहे जो आपल्या आवडत्या सणावर आधारित आहे. दहीहंडीवर आधारित असलेला एक आगळा वेगळा सिनेमा ज्याची सगळीकडे जोरदार चर्चा आहे आणि हवा आहे. सिनेमाचं नाव आहे कान्हा. आणि या निमित्तानं जोरदार टाळ्यांनी सुरुवातीलाच आपण आमंत्रित करूयात ज्यांनी हा सिनेमा आपल्या भेटीसाठी आणलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अवधूत गुप्ते. सिनेमाचं नाव आहे कान्हा. काय सांगाल सिनेमाबद्दल? हा माझा सिनेमा जो आहे कान्हा, हा इथे बसलेला जय जवान पथक बसलेलं आहे, पण ते रिप्रेझेंट करतं अख्ख्या महाराष्ट्रातली, मुंबईतली गोविंदा पथकं. तर त्यांना हा मी डेडिकेट करतो हा चित्रपट. मुळात उत्सव असलेला आपला हा कृष्ण जन्माचा सण बघता बघता त्याचा खेळ व्हायला लागला. आणि चांगल्या अर्थाने खेळ व्हायला लागला आणि वाईट अर्थानेही खेळ व्हायला लागला. की मग किती थर लावायचे, किती नाही लावायचे, किती वर्षाच्या खालच्या मुलांना वर चढवायचं, किती वर्षाचं नाही चढवायचं. तर ज्या एखाद्या खेळामध्ये किंवा एखाद्या उत्सवामध्ये ज्यावेळेला एवढी पॉवर, एवढं पॉलिटिक्स, एवढा इंटरेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी येतात, एवढं लाईमलाईट त्याच्यामध्ये येतं, एवढं ग्लॅमर ज्यावेळेला त्या एखाद्या उत्सवामध्ये येतं, त्यावेळेला त्याचा खेळ झाल्याशिवाय राहत नाही असं आम्ही
ह्या चित्रपटातनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. झी स्टुडिओजकडनं तुमच्या भेटीला तो येतो, त्यामुळे तो मोठा होणार आणि तो सक्सेसफुल होणार याच्याबद्दल काहीच शंका नाही. त्याबद्दल मी झी स्टुडिओजचे आणि इथे त्यातून जास्त जिकडे सलमान खान, शाहरुख खान, आता अक्षय कुमार एवढी सगळी लोक येऊन गेली, तिथे आम्हाला पुन्हा एकदा इथे आमचा पिक्चर प्रमोट करायला मिळतो. त्याबद्दल झी मराठी ते आले की असंच म्हणतात, जिथे अवधूत गुप्ते येऊन जातात तिथे यायचे आम्हाला. तर आता या मंचावरती आमंत्रित करणार आहोत अशा 2 नायकांना जे या सिनेमामध्ये आपल्याला दिसतात आणि सगळ्यांची उत्सुकता वाढवतात. बघायचंय ते 2 मित्र आहेत की मग दोघांमध्ये स्पर्धा आहे, मला माहित नाही काय घडणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मित्रांच्या जोडीसाठी. वैभव तत्ववादी आणि कश्मीर महाजने. वा वा, दोघांचंही मनापासून मी स्वागत करतो. थँक्यू. मला हेच विचारायचंय, मित्र हे गाणं पण आहे तुमचं, मग सिनेमामध्ये तुम्ही दोघे कसे आहात? मित्र आहात की स्पर्धक आहात? स्पर्धक आहोत. अच्छा, मित्र पण आहोत. मित्र पण होतो नंतर. आणि दोघेही वेगवेगळ्या मंडळांना रिप्रेझेंट करतात, दोघेही वेगवेगळ्या मंडळ पथकांचे लीडर्स असतात. त्यामुळे ऑब्व्हियसली ती स्पर्धेची जी खुन्नस आहे, जे आपलं गाणं आहे खुन्नस दाखव लढ मित्र पण असते असते चढ मित्र पण काळजी पण घे, अशा रीतीचं त्यांचं दोघांचं नातं आहे. तर आता या सिनेमाची नायिका, तिला या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या गौरी नलावडेसाठी. वा वा गौरी, मनापासून स्वागत तुझं. माझ्या माहितीप्रमाणे दुसरा सिनेमा तुझा नायिका म्हणून, कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय. आणि दुसऱ्या सिनेमातच मला अवधूत सरांसोबत आणि झी स्टुडिओज प्रेझेंटेड बाय असणाऱ्या फिल्ममध्ये काम करायला मिळतं आहे. त्यामुळे खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय. वा वा. आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका अभिनेत्याला, ज्यांना खरं तर आज आपण या मंचावरती पहिल्यांदा पाहणार आहोत आणि आमच्या डोळ्यांचं पारणं फिटणार आहे. इतकी वर्ष आम्ही वाट बघत होतो आणि ती संधी आज मिळाली. जोरदार टाळ्या द प्रसाद ओक यांच्यासाठी. जाम भारी. मला फार स्वप्न होतं रे इथे यायचं. हे रोज रडत होते, प्रसाद ओक कसे दिसतात मला एकदा तरी दाखवा प्लीज, एकदा दाखवा. आज बरा वाटला. थँक्यू सर. तुम्ही आलात आणि 4 चान लागले सर. शपथ. प्रसाद, मी तुझा फॅन होतो आणि ह्यांची रिॲक्शन बघून मी अजून मोठा. पण आम्हाला फार वाईट वाटलं की गेले काही महिने तुम्ही आला नाही तिकडे. तुझ्या डोळ्यातली भूक आज शांत झाली. हो, मला दिसतंय. डोळ्यातली भूक आणि आता 25ची थोड्या वेळ होईल. तुमच्याकडे ताजी ताजी जे काही बनवलेत लोकांनी, पण परत एकदा तुम्ही आलाय. तितकीच मजा येते जेव्हा जेव्हा तुम्ही येता, कारण प्रसाद सरांचं वेगळं प्रेम आहे आमच्यावरती. आणि सिनेमाबद्दल काय सांगाल, यात तुमची वेगळी भूमिका आहे. हंडीचा खेळ खेळणारे हे दोघं आहेत आणि बंदीचा खेळ खेळणारा मी आहे. बर. म्हणजे हंडीवरती जी बंदी घातली जाते त्याकरता झटणारी काही माणसं असतात. चांगले राजकारणी सुद्धा असतात. हे अवधूत गुप्ते पहिल्यांदा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या चांगल्या राजकारण्याची भूमिका मी निभावलेली आहे. क्या बात. वा वा. आता या मंचावरती आणखीन एका मराठमोळ्या अभिनेत्याला आम्ही आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्या किरण करमरकर यांच्यासाठी. किरण सर, स्वागत. खरं म्हणजे मी आतमध्ये जेव्हा उभा होतो तेव्हा तू पहिल्यांदा जेव्हा म्हणालास की या मंचावरती पहिल्यांदा येतात, मला पहिल्यांदा वाटलं मीच जाणार आहे. त्याच्यानंतर तू म्हणलास की ज्याला पाहिल्यावर आपल्या डोळ्यांचं पारणं फिटणार आहे, तेव्हा म्हटलं हे काय आपल्याच्याने होणार, हे काम प्रसाद ओकांचं झालं. नाही, हे काही जे खास लिहिलेलं असतं ना सर, ते यांच्यासाठी. शाहरुख खान सुद्धा म्हणतो वो प्रसाद ओक आते वो यही कार्यक्रम. हाच तो, असं ते एक ओळख निर्माण झाली. पण मनापासून स्वागत. आणि या सिनेमात तुमची एक वेगळी भूमिका. सिनेमाबद्दल काय सांगाल? सण म्हटलं की त्याच्यामधनं एक सामाजिक ऊर्जा यायला हवी आणि समाजाने एकत्र राहायला हवं. पण जेव्हा त्या ऊर्जेचा वापर स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी जेव्हा माणसं करतात, तेव्हा जे काही होतं ते सगळं मी त्यात करतो. वा वा.
आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका गोंडस गायकाला, ज्यांचा फोटो सुद्धा तुम्ही बघा. वा, किती गोंडस लावलेला आहे. आणि सगळ्या राधेंसाठी तोच कान्हा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वप्नील बांदोडकर यांच्यासाठी. हो, स्वप्नील, मनापासून तुझं स्वागत. आणि आल्यालाच तुझा फोटो मला तुला दाखवायचा. बघ, आमच्या किती नेते आहेत, गावचे नेते, त्यांनी तो लावलेला आहे. हा सिनेमाबद्दल एवढं सांगेन की माझ्या मित्राचा सिनेमा आहे, त्यामुळे तो चांगलाच असणार आहे. आय लव्ह यू. मनापासून स्वप्नील तुमचं स्वागत. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत आणखीन एका गायिकेला, ज्यांचा आवाज हिंदीतला आवाज आहे, बॉलिवूडचा आवाज आहे, पण त्या आता मराठमोळ्या झाल्यात अवधूत गुप्ते यांच्यामुळे, आणि त्या मराठी सिनेमात गायलेल्या आहेत. स्वागत करूयात सोनू कक्कर यांचं. हाय. हाय सोनूजी, आपका बहुत बहुत स्वागत तुमचं. आणि सगळ्या पाहुण्यांना मी आता विनंती करणार आहे की आमच्या बरोबर बसा. इकडे दहीहंडीचा एक कार्यक्रम करतायत, तो आपण एन्जॉय करूयात. जोरदार टाळ्या. सूत्रसंचालनासाठी आपण एक मॅडम मागवलेल्या आहे. मग सांगा. तर मॅडम ना बोलवूया. मॅडम लवकर या. बोललो होतो ना मी, सूत्रसंचालन जाम सुंदर आहे. सूत्रसंचालन फक्त बघायचं नसतं, ते ऐकायचं पण असतं थोडस. नमस्कार नमस्कार. सूर म्हणतो साथ. बसा, ते काय लावणी करतात का? एवढं काय क्षमा करा. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे. मॅडम ते घे ना, वरण म्हणतो भात दे. खूप फालतू आहे. कार्यक्रम माझा आहे मॅडम. छान आहे, सुंदर. सूर म्हणतो साथ दे, वरण म्हणतो भात दे, मध्ये मध्ये बोलणाऱ्याला देवा तू एक लाथ दे. मी काय म्हणते, मध्ये मध्ये बोलणारा म्हणजे कोण? तुम्ही. असलं 1 करोड लावले. तर ही संध्याकाळ अधिक रमणीय आणि रंगतदार बनवण्यासाठी मी आता अतिशय गोड गळ्याच्या गायिकेला इथे आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या मैनीचं स्वागत करूया. आमच्या गावच्या गायिका सौ सुजाता पानसट यांचं. अरे बाप, पानसट बाई येतात म्हटल्यावर कार्यक्रम एकदम पानसट होणार. वा वा वा. अरे कवऱ्या मोठ्या बाई त्या काय सारी मोठी माणसं आज इथे त्यांचा आशीर्वाद घेत आहेत. पण अवधूत सर आणि स्वप्नील, तुम्ही पाया पडलात, पण मागे जर बघितलं तर तुमचे गुरु तुमच्या पाठीशी आहेत. त्यांचा फोटो लावलेला आहे इथे. वा. आणि मी असं ऐकलंय की तुम्ही शिष्य तर खूप चांगले आहात त्यांचे, पण तितकेच गंमत पण करता. सर कसे बोलतात हे नक्कल पण करता तुम्ही. त्यांनी त्याला एक वेगळं नाव ठेवलं आणि मला एक वेगळं नाव ठेवलं. मला ते म्हणतात गुप्त ज्ञानी. काय काय काय? गुप्त ज्ञानी असं मला त्यांनी नाव ठेवलंय. हा. आणि ह्याला काय महाराष्ट्र गौरव, मी आलो बघितलं खाली, म्हटलं महाराष्ट्र गौरव कुठे दिसत नाहीत. सगळ्या मुलींच्या रूम्स बघितल्या, मिळाले नाही. हिरोईनच्या रूम मध्ये गेलो, मिळाले नाहीत. तर गुप्त ज्ञानी तुला इकडे घेऊन आलाय काय? अरे वा, असं बोलले असते. अच्छा. पण तुम्हाला असं नाही वाटत की सरांनी जर हे ऐकलं तर त्यांना काय वाटेल?
त्यांना शक्यच नाही हे मी आपल्या थुकरटवाडी ते म्हणून मी म्हणतो. अरे गुप्तज्ञानी. अरे का महाराष्ट्र गौरव आहेत का शेजारी? हे पण रेकॉर्ड क्या बात है. आज आमची थुकरटवाडी धन्य झालेली आहे कारण साक्षात सुरेशजी वाडकर या मंचावरती आलेले आहेत. सर मनापासून स्वागत. आणि कसं वाटलं सरप्राईज? याला सरप्राईज नाही, याला शॉक असं म्हणतात. नाही मग मी असं काही केलं नव्हतं ऍक्टिंग. हा करत होता. तुम्हाला असं मागणं वाटत असेल मी नव्हतं. हा आवाज. त्यांना माहिती माझा आवाज. चलो अभी हो गया ना. सुरेश सर मनापासून स्वागत. खरं तर ही वाडी कधीपासून वाट बघत होती. 2 वर्ष झाले आम्ही वाट बघतोय की सुरेश सर या मंचावरती कधीतरी आले पाहिजेत आणि आज आमचं भाग्य आहे. स्वप्न साकार झालं. तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन? फारच छान. प्रत्येक एपिसोड मी प्रेमानं बघतो 2-2, 4-4 वेळा. खूप मजा येते. खूप हसू. आम्ही घराचे सगळे बघत असतो, हसत असतो. क्या बात आहे, क्या बात आहे. सर मनापासून स्वागत करतो आणि विनंती करणार आहे या कार्यक्रमात तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. एक छान दहीहंडीचं गाणं घ्या आणि सुरात घ्या. सर बसले त्यांच्या समोर पचका नको. काय गाणार आता? तेच विचारतो काय गाणार तुम्ही आता? पाठ आहे ना? जे असेल ते गोड गाते म्हणा. गाते तेच म्हणते मी. गाते की हा घ्या गाणं घ्या. हा थोडा आवाज मला द्या. साथ द्या सगळ्यांनी. हा? साथ द्या. देतो देतो. हा असं डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम दहीहंडीचं गाणं म्हणून ढाकू माकूम. ओके. डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू. हम तो भूल चली बाबुल का देश पिया का घर तारा लगे. हम तो भूल चली बाबुल का देश पिया का घर तारा लगे. दहीहंडी. डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग दिस टोळ्याची. चिक्क मोत्याची माळ होती ग दिस टोळ्याची. डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम डक्कू माकुम. थांबा. श्रावण संपत आला. ती दहीहंडी यायची कधी? अजून आलीच नाही. एवढं गात होती मी. आली माझ्या घरी दहीहंडी. आली माझ्या घरी दहीहंडी. वा वा आली माझ्या घरी दहीहंडी. वा वा. आली माझ्या घरी दहीहंडी. वा वा काय हरकत आहे. आली अभिमान करून कानात घालतो का? काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? ते गाणं घेतलं माझं यांनी. तिथेच तीन अडकली त्यांची. ते गाणं आहे त्यांचं. कानात घालतात का ते? कानात घालतो. मग शेवटी गाणं पण कानातच घालतात. घे आता नाही घेणार. आली माझ्या घरी दहीहंडी. आली माझ्या घरी दहीहंडी. सप्तथरांनी सप्तथरांनी थोडा हांडी. आली माझ्या घरी दहीहंडी. आली माझ्या घरी दहीहंडी. मी काय बोलतो माझा गेस्ट बोलून घेऊया का? काय काय? माझा स्पेशल गेस्ट. स्पेशल गेस्ट कोण आहे तुमचे? म्हणजे अमितजी बच्चन. विसरलात तुम्ही? आमचा विश्वासच नाही बसत की कार्यक्रमात तुम्ही विश्वास अमिताभ नाही बच्चन म्हणजे 2 वेळा खबर येऊन गेली म्हणा. हो? मग बोलूया चला. तर जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी स्वागत करा अमितजी बच्चन सर यांचं.
अरे तू केबलवाला सलीम ना रे. असू दे आपल्यात असू दे राहू तो दे. सलीम चल बच्चन साहेबांचं स्वागत तर स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. वरती बसा. अमितजी बच्चन यांचं जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी. आपलं सूत्रसंचालन जरा बाजूला. थँक्यू थँक्यू. एक मिनिट जवळ लावू नका सरांच्या. लांब राहा लांब राहा. जवळ जाऊ नका, ओळखू येतील कोण आहेत. ए, सगळ्यांनी 10 फुटाचं अंतर ठेवा. अमितजीनं विनंती करणार आहे की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी बोलावे. वा वा. अमितजी. वीरू भोईर सौजन्याने. तो वीरू भोईर यांच्या सौजन्याने. हाँ भाई बोल रहे हम बोल रहे देवी और सज्जनों. सौजन्याने सज्जनू वीरू भोईर यांच्या सौजन्य. वीरू भोईर यांच्या सौजन्याने हात चला बंद. सरांनी जबरदस्त भाषण ठोकलेलं आहे. जबरी. काय हा? काय चालवलं काय तुम्ही? अरे कोण आले बघा, माझे सगळे विद्यार्थी आले इथे. कोण? तुम्ही काय काय हे सुरेश वाडकर. तुमचे विद्यार्थी म्हणजे? अरे विद्यार्थी म्हणजे काय, तेव्हापासून मी शिकवलं त्यांना. सणावर फार प्रेम, सणावर फार प्रेम त्यांचं. त्यांनी याच्यावरती आपल्या हे ख्रिसमसवर काय गाणं केलंय? कुठलं? मेरी ख्रिसमस. शांत म्हणजे लहानपणापासून फार शांत स्वभाव. हा मला खूप आवडलं. शांत माहिती शांत. मग त्यांची फायटिंग नाही बघितली तुम्ही? फायटिंग? रस्त्यात गाडी असा आडावा येऊ देखून खाली उतरून कान पडत मारतील जर त्याची चूक असेल तर. तुम्हाला काय एवढं माहिती? म्हणजे काय ते खानावळी लगी माझ्याकडे यायची ना, माझी खानावळी. अच्छा. हा सर यायचे तुमच्याकडे खानावळीत जेवायला? एकदा जेवायचे आणि 10 वेळा हात धुवायचे. काय? 10 वेळा हात धुवत नसते. एकदा जेवायचं मला कळलं नाही. त्यांना असं सतत वाटतं अजून नाही स्वच्छ झाले. 10 वेळा धुवायचे. हा सर हे खरं आहे, यांनी माहिती काढली. खरं आहे का नाही सर? ते रवींद्रजी साठे जे आहेत, हा ते यांना प्रेमाने असं म्हणतात की पाणी सुद्धा धुवून पिणारा माणूस म्हणून. मग नंतर असा हात धुतलं म्युझिक क्षेत्रात किती करते राजेश झाले ते. म्युझिकला हात धुवून पाठीमागे लागले असं. त्यांचे भाऊ पण पैलवान होते है ना सर. ते एकदा त्यांचे भाऊ त्यांना आखाड्यामध्ये घेऊन गेले. नंतर 4 दिवसांनी जाऊन बघतो काय तर सगळे उस्ताद पेटी घेऊन बसलेले. तेव्हा त्यांनी डिक्लेअर केलं नाही बाबा हा संगीतातला उस्ताद आहे, याला तिकडेच जाऊ द्या. छान छान छान. असे गोड गोड विद्यार्थी आज आले, फार बरं वाटतं मला. अवधूत पण माझाच विद्यार्थी. हा हा. तुम्ही शाळेत होता? फार म्हणजे 1 नंबर हुशार. म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे कलाकार म्युझिकल असतो तसा हा लहानपणापासून म्युझिकल. अच्छा. कशावर पण लगेच काहीही गाणं करायचं. आणि हे अरे म्हणजे आपण फळ्यावर लिहायचं आणि आपल्याला असं वाटतं की सगळ्या मुलांचं लिहून झालं असेल म्हणून मी लगेच खोडायला जायचो. खोडायला जायलो की लगेच याचं व्हायचं असायचं ना. खोडायला जायलो की लगेच ओढायचं खोडलेस मित्रा खोडलेस. आणि टॅट्यू काय आता नाहीये, तेव्हापासून टॅट्यूची सवय. मग काय परीक्षा आली की आदल्या दिवशी पूर्ण अंगावर इकडे एका वाक्यात उत्तर द्या, इकडे निबंध लिहा, इकडे समते गणित सगळं असं अंगावर टॅट्यू. पण तांबडा पांढरा फार आवडा. कोल्हापूर ना. कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा म्हणजे उत्तर पत्रिका सगळी पांढरी आणि प्रशस्ती पत्रक सगळं लाल. प्रगती पुस्तक सगळं. मॅडम तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर पेटी आणलेलीच आहे, तिचं भाडं आपण दिलेलंच आहे, तर काहीतरी सादर करा. पाडकर सरांसाठी एक गाणं. तळव्यावर मेहंदीचा अजून रंगवला, अजून रंगवला. तळव्यावर
तो बात है बात है बात है क्या बात है ते ठरवा बच्चन आहे का कोण आहे? बच्चनच आहे पण त्यांना देवानंदची ऍक्टिंग करायला आवडते. त्यांना बसा म्हणावर जरा शांत बसा हो काका. तर सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया इथे येणाऱ्या पहिल्या पथकाचं, ज्याचं नाव आहे झिपरे पथक. तुमचा नारा काय आहे झिपरे पथक? तुमचा नारा काय आहे आजचा? हिप 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 झिपरे. तर तुम्ही थर लावायला सुरुवात करा. आम्ही तुमच्याबद्दल बोलतोच आहे. या हंडी फोडण्यासाठी कुठला चिमुकला येतोय? वा, वा. जोरदार टाळ्या एकदा त्या चिमुकल्यासाठी. सौजन्याने पेटी बाजूला घ्या, पेटी बाजूला घ्या. इकडे काही घडू शकतं. हा चिमुकला ही हंडी फोडणार आहे. पाहूयात, तो बरीच मेहनत करून आलेला आहे. घ्या घ्या चढा वर चला. वीरू भोईर यांच्या सौजन्यानं इथं 1 करोडच्या दहंडीचा कार्यक्रम आणि उठा. 1 2 3 चला. वा वा. अरे थांब थांब थांब. काय नाही, चप्पल लाव. काय नाही झालंय. काय नाही, इथं काय झालेलं नाही आहे. 1 मिनिट. काय आहे मागे वा. असं काय पण झालेलं 1 नाही. मिनिट. वीरू भोईर यांच्या सौजन्यान. तू जरा थांब रे वीरू भोईर. उठा सगळे. हा कुठला चिमुकला? ह्याच्या खाली सगळे चिमुकले बघितलं तुम्ही आता? मला जबरी पुन्हा एकदा प्रयत्न. ऐका, उलट करा ना. त्यांना खाली घ्या, कोणीतरी दुसऱ्याने वरती जा. असं कसं चालेल? मारून टाकेल तू सगळ्यांना. एक करोड तुम्ही जिंकलेले आहेत. बक्षीस घ्या आणि निघा. जोरदार अशी एका थराची सलामी देऊन त्यांनी 1 करोड जिंकलेले आहेत. तर घ्या बक्षीस. आज सगळ्यांसमोर मी यांना 1 करोड देत आहे. 1 करोड. काय? 1 करोड. 1 करोड. तो 1 अकरोड आहे. तेच मी पण बोलतोय. 1 करोड. म्हणा चालची. तुमचं बघा काय ते घ्या. अध्यक्ष ते आहेत, आपण काय बोलणार ना. 1 करोड. 1 करोड. काय आवाज वा. तर मंडळी, थुकरटवाडीतली दहीहंडी तर काही फुटली नाही. हेच एकमेकांच्या उरावर पडून फुटले. पण ही हंडी फोडण्यासाठी एक विशेष पथक इथे आलेलं आहे. जय जवान मित्रमंडळ. बघूयात मग आता ही दहीहंडी ते फोडणार का.
वा वा, क्या बात है. वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय जवान गोविंदा पथकासाठी. या तुकरावाडीमध्ये आम्हाला जे निमंत्रण देऊन हंडी फोडायचा मान दिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो. माझं एकच म्हणणं आहे की जी मंडळं स्पर्धेमध्ये उतरणार किंवा खेळ खेळणार आहेत किंवा दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत ते होत असताना अपघात होण्याची कुठे शक्यता होणार नाही याची काळजी घ्यायची. वा वा. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नावनोंद झालेला हा संघ आहे, त्यांच्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगेन, खेळ जरूर खेळा, सण जरूर साजरे करा, पण सुरक्षितता महत्वाची. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर सुरेश वाडकर सर इथे आलेले आहेत म्हटल्यानंतर तर आमचा मोह आवरत नाहीये आमचे कान तृप्त करून घेण्याचा, आणि त्यात गोपाळकाल्याचा सण आहे आणि सरांची गाणी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. ऐकूयात सरांकडूनच एक छानसं गाणं. तर आज थुकरटवाडीमध्ये कान्हा सिनेमाच्या निमित्तानं हे पाहुणे आलेले आहेत आणि इतकं छान चित्र आहे की एक गुरु बसलेत आणि आजूबाजूला त्यांचे दोन लाडके शिष्य बसलेले आहेत. वाडकर सर इथे आलेले आहेत. खरं तर जेव्हा जेव्हा शिष्य चुकतात तेव्हा त्यांनी त्यांचा कान पण पकडलेला असणार आहे. ते सगळे किस्से मला ऐकायचेत, पण आज अवधूत सर आणि स्वप्नील दोघे मिळून सरांसाठी एक सरप्राईज देणार आहेत त्यांना. पहिली बार जुर्रत करेंगे की त्यांनी इतकी अनंतची गाणी गायलीत आणि जी सगळीच आमच्यासाठी भगवद्गीता आहेत. वा. त्यातलं आमच्या आवडीचं प्रत्येकी एक गाणं आम्ही त्यांच्या वा वा.
क्या बात है, क्या बात है. यार बहुत कमाल गाया तुमने, मेरे से भी अच्छा गाया. वाह वाह. मी इतकी वर्ष झाले गातोय तर त्या सारेगमाच्या स्टेजवरती बसलो जज म्हणून, पण एवढा घाम कधी ह्या स्टुडिओमध्ये एवढा आलेला घाम थोडा एसी कमी झालाय म्हणून मलाही येतोय त्यामुळं. नाही सर, एसी तेवढाच आहे. गाण्यातल्या सूर्य इकडे येऊन बसल्यानंतर काय वा 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 वा. पोरगं बोलतंय. दोघे कोल्हापूरचे आहात. कोल्हापुरी स्टाईलमध्ये ते द्यायचे प्रतिक्रिया. तुम्ही काय कोल्हापुरी स्टाईलमध्ये प्रतिक्रिया द्याल? त्याचं कसं आहे बघा, पोरगं लय चांगलं गात, पार तोडून टाकले बघा, पार इसकटून टाकलंय सगळं. तर मंडळी, आजच्या आपल्या भागामध्ये कान्हा या चित्रपटाची सगळी टीम आपल्या तुकरटवाडीमध्ये आलेली आहे. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आज मुक्काम करा. याच टीम सोबत भेटूयात उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.